की जय, शुकाचार्य भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। देवऋषी नारदांची असणारी आणि वेदव्यास भगवंताची भेट झाल्यानंतर तो पडलेला चेहरा पाहून देवऋषी नारदांनी असणार विचारण्याकरता सुरुवात केली की आपण काय काय केलं, त्यामध्ये आपण भगवंताच्या सगुण चरित्राच्या लीलेचं वर्णन केलेलं दिसत नाही आहे आणि त्यामुळे एवढं करून सुद्धा आपल्या मनाला समाधान लाभत नाही। कारण कोणतंही कार्य देवऋषी नारद सांगतात, जप तप अनुष्ठान यज्ञाधिक कर्मे कोणतेही केले आणि त्याच्या ठिकाणी कृष्णार्पणता भावना नसेल, निष्कामता भावना नसेल, तर ते भगवंताला अर्पण होऊ शकत नाही आणि ती केलेली साधना आपल्या मनाला समाधान देऊ शकत नाहीये। आणि म्हणून हे व्यास भगवान आपण भगवंताच्या सगुण चरित्राचं वर्णन करा आणि त्यामधून भागवतासारखा ग्रंथ निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी भगवंताच्या गुणानुवाद लीलेचं वर्णन करण्यामध्ये आणि श्रवण करण्यामध्ये काय फायदा आहे हे देवऋषी नारदांनी वेदव्यास भगवंताला आपलं पूर्वचरित्र म्हणजे मागील जन्म सांगितला आणि हे सांगत असताना वेळेअभावी आपला 24 अवताराचा भाग सोडून द्यावा लागला आणि त्यामध्ये देवऋषी नारद वेदव्यास भगवंताला सांगतात, व्यास मुनी, मी मागील जन्मामध्ये एक ब्राह्मण पुत्र होतो। आई खूप चांगली होती आणि वेद संपन्न असणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून काम करत होती। मी एकटाच आईला असल्या कारणाने वय लहान आहे, पण आईचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे। आई मला इकडं तिकडं कुठेही जाऊ देत नव्हती
आणि त्यामुळे मला आईचं बोलणं सांभाळावं लागत होतं. पण पुढे काही काळ लोटल्यानंतर आमच्या आश्रमामध्ये काही सनकाधिक संत चातुर्मास्य करण्याकरता थांबले. ते तीर्थयात्रा करत होते आणि अशा अवस्थेमध्ये मला संत संग घडला. बरवा बरवा संत संग फिटे पांग जन्माचा. मी दासीपुत्र होतो पण मला संतांचा संग घडला आणि त्या संत संघामध्ये मी संतांची पडेल ती सेवा करू लागलो आणि त्यांच्याजवळ बसून भगवंताच्या चरित्राचे गुणानुवाद ऐकत होतो. आणि काही काळ लोटल्यानंतर ते सनकाधिक संत आता पुढे भक्ती मार्गासाठी भ्रमण करणार. तसं तसं मला दिवस एक एक कठीण जाऊ लागले. पण शास्त्र सांगतं आम्हाला असं की पाण्यानं वाहत राहावं आणि साधून चलत राहावं. कारण एका ठिकाणी जर साधू थांबला तर साधू सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. याच्यासाठी आपण भागवताचा नाथबाबांचा 11वा स्कंद त्याच्या शेवटी 42 ओव्याचा चिरंजीव पद्नामाचा एक छोटासा ग्रंथ आहे. ते आपण वाचलं तर आपल्या जीवनात लक्षात येईल की परमार्थ करत असताना समाज किती व्यत्यय गोड गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न करतात. नाथबाबा सांगतात, जे जे लोक वंदिती तेच त्याची निंदा करती. पक्वान्न द्यायला चांगलं खाऊ घालते, घरी नेऊन पाद्य पूजा करती, पण पुन्हा हेच एक दिवस जोडे मारतील दादा. पण त्या वेळेला लालसा लागलेली आहे, खादलेची खावे वाटे, जिव्हा रसाकडे उडी. म्हणून आजही मोठे बाबा प्रातस्मरणे गुरुवरे मारुतराव महाराज त्यांचं जीवनचरित्र ऐकत असताना त्या काळी त्यांच्याबरोबर जे शिष्य होते त्यांना ते म्हणायचे, पोरहो ताक प्यायचा. कोणी जर दूध वाढायला आलं, कोणी जर तूप वाढायला आलं तर बाबानं म्हणावं म्हणून आमच्या पोरायला आवडत नाही, आमच्या पोरायला ताक लय आवडत. आणि पुढं महाराज वाहनात बसल्यानंतर, गाडीत बसल्यानंतर त्यांनी सांगायचं, पोरो हो तीतर पत्थर चुमत है उसको न छोड़े काम, घी शक्कर खाने वाला उसका जाने राम. अरे वाळूचे खडे खाणारा कबूतर त्याला कामानं सोडलं नाही पोरो. म्हणून कोणाचं चांगलं खायचं असेल तर जिभेला जरा आवरण घाला. आपल्याला साधना करायची आहे आणि साधना करत असताना साधकाने कसं तत्पर राहावं की ज्या वेळेला निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासे स्थान कोपी गुहा. आपल्याला जे पचल तेच खावं, त्याच्यापेक्षा वेगळं खाण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यामध्ये फजिती होण्याची शक्यता. आणि म्हणून या काम क्रोध लोभापासून जर आपल्याला वेगळं राहायचं
असेल तर त्याच्यासाठी संत संगतीची गरज आहे. आणि त्याच्यापासून थोडं न बैसो फार, न बोलो फार, बैसो जनामध्ये. साधक अवस्थेमध्ये जास्त बडबड करायची नाही. आणि जिथं जिथं माणसाचे जास्त समुदाय, म्हणजे आपल्या भाषेमध्ये जिथं जिथं टोळकी माणसाचे, तिथं साधकानं जाऊ नये. मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा जीवनामध्ये मी दासीपुत्र होतो, आईचे सांगितलेले काम करत होतो, पण सत्संगतीने झालेला परिणाम. सेना महाराज वर्णन करतात, काय लाभ होतो संतांच्या संगतीमध्ये. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, राहिला अंतरी पांडुरंग. कारण हे विकार नाहीसे होतात आणि सद्गुण प्राप्त होतात. आणि मग असं माझं जीवन क्रमण करीत असताना मी असणार त्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांची सेवा केली. आणि ते संत आता पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेला या जीवनाचा असणारा उपयोग काय झाला, तर मला सद्बुद्धी निर्माण झालेली आहे. आपण कालच ऐकलं की बैसता संताचे संगती. हे जे उपदेश आहे हे इतरांच्या संगतीमध्ये होत नाहीये. कारण संत त्याच्यासाठीच या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालेले. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे समजून सांगण्यासाठी. कारण तुम्हाला सर्वसामान्य मनुष्य जीवाला खऱ्या खोट्याचा निवाडा स्वबुद्धीने होत नाहीये. त्याच्यासाठी संतांचं मार्गदर्शन पाहिजे. आपल्याला कधी कधी खरं भासतं ते खोटं असतं आणि कधी कधी खोटं दिसतं ते खरं असतं. म्हणून तर माऊलींनी सांगितलं हरिपाठाच्या 8व्या अभंगामध्ये, मनो मार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठ स्थिरावला. जगतामध्ये स्थिरावणं म्हणजे स्थिर होणे, परमार्थामध्ये स्थिर होण्याची गरज आहे. परमार्थ करण्याच्या अगोदर गडबड करता येईल, पण परमार्थ साधनेला पहिल्या पायरीला तर आपण स्पर्श केला तर पळून जमत नाही. एकाड एक पायरी चढायचा जर विचार केला तर पाय मोडण्याची शक्यता आहे. म्हणून शांत चित्तेनं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे, मार्गाचे ने बळे निश्चित ठाके. मुंगीसारखा परमार्थ हळूहळू करावं. एक दिवस कधीतरी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा आपण भगवंताच्या चरणाजवळ निश्चित जाऊ. पण हा भाव अंतःकरणाच्या ठिकाणी धरा बळकट भाव, तुम्हा पासे आहे देव, नका हिंडो रानू राणे, आईचे बोलते पुराणे. रानोराणानं म्हणजे विषयाच्या दारामध्ये
अनेक साधनाच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण इतर साधने हे सकाम भावनेमध्ये मोडतात. इतर साधने फलकाम देती, पुनरपी आणि ती गर्भवासा. कारण इतर साधने हे सकामतेच्या भावनेमधून वासना प्रगट करणार आहे. ते पुढे आपल्याला चरित्र जड भरताच ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे या बोलण्याने नारदाने आपलं जीवन चरित्र सांगितलं आणि संत संगतीने झालेला फायदा वेदव्यास भगवंताला सांगितला. त्यावेळेला सूत महर्षी हेच शौनक ऋषीला असणारी भागवतीय कथा सांगू लागले. जो झालेला देव ऋषी नारदांचा आणि वेदव्यास भगवंताचा संवाद आहे. आणि त्यामध्ये नारदाने सांगितलेला आपला पूर्ण जो कथा भाग होता ते ऐकल्यानंतर पुढे असणार जो कथा भाग सांगितलेला आहे ते असणाऱ्या सृष्टीच्या निर्मितीचे. आणि ज्या वेळेला हीच कथा सूत महाराज शौनकादिक ऋषीला सांगू लागले, त्यावेळेला त्यांनी पुरावा दिला. ही कथा शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितीला सांगितली. त्यावेळेस शौनकाने प्रश्न विचारला, महाराज हे राजा परीक्षिती आता मध्येच कुठून आला? त्यावेळेला राजा परीक्षितीचा जन्म सांगण्यात आलेला आहे. राजा परीक्षिती कोण? त्याच्यासाठी पुन्हा कथे भाग वाढला आणि कौरव आणि पांडवांचं युद्ध त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे की पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं. ते कशासाठी झालं? भावाभावाच्या जमिनीसाठी झालं, भावाभावाच्या वाटण्यासाठी झालं. कौरव आणि पांडव आजही या भूतलावर आहेत नाही असं नाहीये. भावाभावाचं जिथं वैर आहे तिथं कौरव पांडव आहेतच. पण माणसं म्हणतात महाभारत महाभारत हे आपलं जीवन चरित्र आहे. पण आपण आपल्या कधी असणारा अंतर्मुख होऊन आम्ही आमच्या जीवनाचा विचारच केला नाही. आम्ही इथं जन्माला कशासाठी आलो? इथं येऊन आम्ही नेमकं करायलो काय आणि आम्ही करायला पाहिजे काय? मागे अनेक जन्म सांगितले, पण हा मला जो मिळालेला मनुष्य जन्म आहे, महाराज म्हणतात काय धन्यता आहे. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडीले मनुष्य देहायचे, जोड जोडले मनुष्य देहायचे, मानवाचे उत्तम राजे, मानवाचे उत्तम राजे, तेने सर्व सुखाचे पात्र होईते, सर्व सुखाचे पात्र होईते, आणि त्याच वेळेला कौरव पांडव खूप भांडले. पांडवांना 12 वर्षाचा वनवास मिळाला. ते वनवास
भोगून सुद्धा परत आले, पण दुर्योधन हा हट्ट सोडायला तयार नाही. भगवान श्रीकृष्णाने मध्यस्थी करूनही उपयोग झालेला नाहीये दादा. कारण दुर्योधनाचं एकच वाक्य होतं, सुईच्या आणीवर बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आणि असं म्हणणाराच आज जगात कोणी शिल्लक नाहीये. पांडव 5, धृतराष्ट्राचे मुलं असणारे 100, पण 100तलं एकही शिल्लक राहिलं नाही. या भागवत कथेमध्ये आपल्याला घेण्यासारखा आदर्श माणसाला दोघांना 100 पुत्राचा उल्लेख आहे. पुढे कथा येईलच. वृषभ देवाला मुलं 100 होते, पण एकही वाया गेला. आणि धृतराष्ट्राला 100 पोरं होते, पण एकही कामाला आला. हो, एक न धड भाराभर चिंध्या. अशी ही स्थिती आमच्या जीवनामध्ये की आम्ही जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे. पांडवांचं जीवनचरित्र आमच्या जर लक्षात आलं, भगवान श्रीकृष्णाला ज्या वेळेस पांडव भेटायचे आणि त्यावेळेला एक अंगठी दिल्याचा उल्लेख आहे. धर्मराजाला सांगितलं, ही अंगठी तुमच्या हातात राहू द्या आणि या सकाळी अंगठीकडे पाहायचं आणि सांगायचं हेही दिवस जातील. ज्या वेळेला वनवास संपला दादा, दोघांचं युद्ध घनघोर झालं, पूर्ण पांडव गेले, माफी करू, पूर्ण कौरव गेले, 5 पांडव शिल्लक राहिले. त्याच्यामध्ये दुर्योधन हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता, पूर्णता गेला नव्हता. अश्वत्थामा त्याचा मित्र शिल्लक होता. दुर्योधन असणारा आपल्या द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा. दादा, द्रोणाचार्याचं जर चिंतन केलं तर द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरु होते. त्याही पेक्षा ज्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी करावं एवढे विद्वान व्यक्ती म्हणजे द्रोणाचार्य. अर्जुनाचे वर्णन करत असताना गाथ्यामध्ये असा उल्लेख आहे, धन्य अर्जुनाचे भक्ती त्याला साह्य लक्ष्मीपते. द्रोणाचार्य ज्याचा गुरु पवन वेगे चारी वारू. ध्वजस्तंभावरी वन्नरू मूर्तिमंत तो शंकरू. सारथ्य सारंधरू अर्जुनीशी. माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन. असे श्रेष्ठ द्रोणाचार्य, पण बाजू धरण्यात चुकले थोडी. आणि त्यांचा मुलगा एवढा वाईट का जन्माला, आणि त्या असणाऱ्या अश्वत्थाम्याने रक्तात पडलेल्या दुर्योधनाला पाहिलं, तळमळ करू लागलेला आहे. सांगितलं, दुर्योधना, तू एवढी तळमळ करायला लागलास ना, तर मग मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जसं तुम्हाला 100ला येणं संपवलं, तसं मी या 5ला संपवल्याशिवाय मरणार नाही बा. एवढंच नाही तर त्या 5चे मुंडके तुझ्या जवळ आणून भेट म्हणून दे. दुर्योधनाला आनंद वाटला, कारण हा पापाचा पुतळा होता. पापी पुतळा कसा ओळखायचा, त्याच्यासाठी थोडा गाथा वाचला तर आपल्या माथ्यात निश्चितच येईल. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं,
अनेकाच्या घाता, जे अनेकाच्या घाताला प्रवृत्त होतात, अनेकाचे घात झालेले ऐकून ज्याच्या मनाला आनंद मिळतो तोच ओळखावा पापी, ते जगात पापाचा पुतळा आहे. तसं दुर्योधनाला या पांडवाला मारतो म्हटलं की आनंद वाटला. कर म्हणले तेवढं काम, काही हरकत नाही, तू माझा मित्रच आहेस. आणि अशा वेळेला अश्वत्थामा पांडवांच्या त्या रावट्याकडे जात असताना असा उल्लेख आलेला आहे की तो एका झाडाखाली थांबला होता. अंधार पडत चालला होता. त्या झाडावर काही पक्षी बसले होते, पण त्याच्यात एक पक्षी आला, त्या पक्षाला खाणारा, आणि त्या पक्षाला रात्री दिसत नाही. त्याने त्यांचे मुंडके तोडले. ज्या झाडाखाली अश्वत्थामा उभा होता ते टपटपटप पक्षी खाली पडलेने आणि वर पाहिलं, आणि हेच बोध त्यानं घेतला. म्हणला रात्रीच्या टायमात झोपीत मारणं लय सोपं आहे. आणि विचार करून पांडवाच्या पर्णकुटीकडे निघाला. पण भगवान श्रीकृष्ण देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. महाराज त्या अश्वत्थाम्याने विचार केल्यानंतर दररोजच्या राहुटीमध्ये पांडव आराम करत होते. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, हे पांडवांनो, आपल्याला काही थोडस बोलायचं. आणि म्हणून तिथं सगळे बसलेले होते. माता द्रौपदी सह 5 पुत्र. आणि त्याच वेळेला पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण बाहेर गेले. मध्यरात्र होत गेली आणि ते लेकर लहान लहान निरापराध बाळक त्याच बापाच्या जागेवर झोपले. माता द्रौपदीला वाटलं भगवान श्रीकृष्ण आणि पती परत येतील, आपण आपल्या जागेवर जाऊन आराम करावा. महाराज तेवढ्यामध्ये लेकराच्या अंगावर आईनं पांघरायचं टाकलं. लेकर उघडे होते. लेकर तोंडावून पांघरून टाकलं आणि आई स्वतःच्या असणाऱ्या पर्णकुटीमध्ये आराम करण्याकरता माता गेली. एवढ्यामध्ये अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. 5च दिसायलेत म्हणतात. काहीच त्या ठिकाणी उजेडाची व्यवस्था नव्हती. अंधार पडलेला आहे. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता अश्वत्थामाने खाट 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 5चे मुंडके तोडले. दादा हातामध्ये घेतले. माग सुद्धा पाहिलं नाही किंवा हाताकडे पाहिलं नाही. आपण कोणाचे मुंडके तोडले, एवढा विषय अंध झालेला माणूस असतो. आणि तसेच मुंडके घेऊन ज्या ठिकाणी, ज्या युद्धभूमीमध्ये, रणभूमीमध्ये रक्ताच्या थाळुऱ्यामध्ये पडलेला दुर्योधन, त्याला नेऊन भेट दिली. तोपर्यंत चांगला प्रकाश म्हणजे दिवस निघायची वेळ झाली. आणि त्या असणाऱ्या दुर्योधनानं पाहिलं, अरे हे पांडव नाहीत म्हणले. पांडवाचे लेकरे. अरे अरे पापिष्टा, काय तो वाईट केलंस रे म्हणले. आणि हा निरापराध लेकराने तुझं काय वाईट केलं होतं, माझं तरी काय वाईट केलं होतं रे. हे तो लय अश्वत्थाम्या वाईट केलंस. कारण वाईट काम केलेलं वाईट माणसाला सुद्धा पटत नाही. आणि त्या वेळेला सकाळ झाली आणि आपले लेकरं कसे उठले नाही. म्हणून द्रौपदी माता त्या पर्णकुटीकडे गेल्या, त्या राहुटीकडे गेल्या. पाहिलं तर शिरा वेगळे, धड आमच्या असणाऱ्या रक्ताच्या थारुड्यामध्ये पडलेले आहेत.
आणि त्याच वेळेला अति दुःख झालं त्या आई, कारण निरापराध लेकरांचा प्राण निघून गेला. आणि त्याच वेळेला आकांत माता करू लागलेली आहे. हा माया लागवी परमात्मा पांडवांना घेऊन आला. का तर ऐसे पुढील असे घेतो तो जाणे सहज हृदयस्तू परियासे निवंतु तये वेळी. भगवान श्रीकृष्णाला माहित नव्हतं का की पांडवाची मुला जाणार आहे, पण काही वेळेला पापाचा घडा भरण्यासाठी असे दुष्टाला सुद्धा भगवान संधी देतो. आणि पाप झाल्या विना मृत्यू काळ ओढवल्या जात नाहीये. आपला टाइम कितीचा? आणि त्याच वेळेला द्रौपदीचा आकांत पाहिला आणि अर्जुनानं प्रश्न केला, ज्या वैर्याने तुझे 5 मुलं मारली असती त्याला मी जिवंत ठेवणार नाही. असा आपण त्याच वेळेला केला. हे असणारी बातमी अश्वत्थाम्याला कळाली. अश्वत्थामा मृत्यूच्या भीतीपोटी पळू लागलेला आहे. त्याचा रथ पुढे पळतोय आणि मागे असणार अर्जुनाचा रथ आहे. भगवान श्रीकृष्ण सारथी आहे. पण शेवटी पळून पळून रथाचे घोडे थकले. त्यावेळेला अश्वत्थाम्याला असं वाटलं की आता अर्जुन आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच वेळेस त्याला ब्रह्मास्त्र अवगत होतं. पण ब्रह्मास्त्र कसं सोडावं ही दुर्योधनाला आकलन विद्या झाली होती. पण ब्रह्मास्त्र परत कसं घ्यायचं हे ते शिकलेला नव्हता. आपल्या जुन्या काळामध्ये म्हणतात ना, त्याला कौतुक करता येते पण परताता येत नाही. असे अर्धावट तो शिकला होता. आणि मग त्याच वेळेला त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलं. महाराज, हजारो सूर्याचं तेज असणारं ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेला अर्जुनाच्या रथाकडे येऊ लागलं त्याच वेळेला भक्तराज अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, देवा हे काय संकट येत आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना अनावर शक्ती आहे पण ती विद्या तुझ्याकडे. तुम्ही दोन्ही एकच गुरुचे शिष्य आहे. तू ब्रह्मास्त्र सोड. आणि मग ज्या वेळेला अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि ब्रह्मास्त्राचं मिलन झाल्यानंतर ब्रह्मास्त्र शांत झालं. कारण ब्रह्मास्त्राचा चालकच निर्माताच अर्जुनाचा सारथी असल्या कारणाने कोणतंही जरी संकट आलं तर पांडव देवाला विसरत नव्हते. सुख आणि दुःख त्यांनी असणार देवाला समर्पित केलेलं असल्या कारणाने ते त्या संकटाचे वाली नव्हते. तो कामने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. सर्वस्व भार पांडवांचा देवावर असल्या कारणाने त्यांचं ते संकट निवारण झालं. आणि अश्वत्थाम्याला बांधलं आणि बांधून असणारा जिवंत द्रौपदी समोर आणला. आणि द्रौपदी समोर आणल्यानंतर सांगितलं, द्रौपदी सांग या असणाऱ्या वैर्याला, या अपराध्याला, या पाप्याला काय शिक्षा करायची आहे? असंच असणार दोघांनाही वाटत होतं की
द्रौपदी सांगेल याचा शिरच्छेद करा, पण मला दयेचा सागर असणारी द्रौपदी माता आहे. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्यावेळेस पहिला प्रश्न केला, तुम्ही जसं त्या अश्वत्थाम्याला बांधून आणले अगोदर त्याला मोकळं करा म्हणले, कारण तो आपला असणारा गुरुपुत्र आहे. त्याने जरी माझे 5 लेकरं मारले असले, ते दुःख काय हे मला माहित आहे. त्याच्यासाठी आई व्हावं लागेल, आणि अश्वत्थाम्याला मारल्यानंतर हेच दुःख त्याच्या आईला होऊ नये, त्याच्या करता त्या अश्वत्थाम्याला तुम्ही सोडून द्या. पण भगवान सांगतात अपराध्याला शिक्षा होणं हे गरजेचं आहे. अशा वेळेला अर्जुनाला सांगितलं, आशा असणाऱ्या ब्राह्मणाचा मृत्यू म्हणजे त्याचा अपमान करणे. मरण भले परी काय अवकळा ऐशी. जीवनामध्ये अपमान हे एक मेल्याचं प्रतीक आहे. आणि त्याच वेळेला त्या असणाऱ्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावरचा मणी काढून घेण्यात आला आणि डोक्यावरची 5 पाठ काढली, आणि अशा असणाऱ्या अश्वत्थाम्याला हाकालून दिलं, लाथा मारल्या. पण महाराज, एवढा अपमान झाला तरी मागं फिरून पाहिलं, बदला घेतल्याशिवाय राहायचा नाही. अरे पांडव जरी मला मारता आले नाहीत ना, पण पांडवाचा वंश संपल्याशिवाय हे अश्वत्थाम्या राहणार नाही. एवढ्यामध्ये अश्वत्थाम्याचा अपमान केला, अश्वत्थाम्याला काढून दिलं, आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या परिवाराचा निरोप घेऊन आपल्या स्वस्थानाकडे निघण्याकरता तयार होऊ लागले. त्याच वेळेला सगळ्यांना दुःख होऊ लागले. जीवलग आपल्यापासून दूर झाल्यानंतर कधी भेटेल एवढ्यामध्ये समोर जात असताना अश्वत्थाम्याने पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग उत्तरेच्या गर्भावरती केला, आणि त्याच वेळेला ती ब्रह्मशक्ती येत असताना उत्तरेला त्याचा त्रास होऊ लागला, आणि उत्तरेने मोठ्या करुण वाणीने त्या भगवंताचं भजन केलेलं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.